शिवपुराण पान क्रमांक 97. नारदांचे भविष्य कथन. एके समयाची हकीकत आहे. भगवान शिवांच्या प्रेरणेने नारद एकदा हिमाचलाच्या घरी गेले. गिरिराज हिमालयाने त्यांना नम्रतेने प्रणाम केला. त्यांची पूजा केली. आपल्या पुत्रीस बोलवून तिला प्रणाम करण्यास सांगितले. हिमालय हात जोडून नारदांना म्हणाला, मुनी नारदा, ब्रह्मपुत्रांतील श्रेष्ठ ज्ञानवान प्रभो, आपण सर्वज्ञ आहात. माझ्या पुत्रीची जन्मकुंडली पाहून गुणदोष आपण पाहावेत. माझी ही पुत्री कोणाची सौभाग्यवती प्रिय पत्नी होईल. नारदांनी त्या कन्येचा हात पाहिला. तिच्या संपूर्ण अंगावर तुष्टिक्षेप टाकून ते हिमालयास म्हणाले, शैलराज मेना, आपली ही पुत्री चंद्राच्या कलेप्रमाणे वाढली आहे. सर्व शुभ लक्षणं हिच्या अंगावर दिसत आहेत. ही आपल्या पतीस अत्यंत सुखदायिनी होईल. मात्या पित्यांची कीर्ती वाढवेल. जगातील सर्व नारीत ही परमसाध्वी व सज्जनांना आनंद देणारी होईल. गिरिराज, तुझ्या पुत्रीच्या हातावर सर्व प्रकारची शुभ लक्षणं दिसत आहेत. फक्त एकच रेखा विलक्षण आहे. हिला प्राप्त होणारा पती योगी, नंगा, निर्गुण व निष्काम असेल. त्याला ना माता असणार ना पिता. त्याला मान सन्मानाची आवड राहणार नाही. तो सदा अमंगल वेश धारण करील. नारदांचे हे बोलणे ऐकून मेना व हिमाचल हे दोघेही कष्टी झाले. परंतु जगदंबा शिवा हे ऐकून व भावी पतीचे रूप मनात वागवून हर्षभरीत झाली. नारदांचं सांगणं कधीच असत्य नाही होणार असे म्हणून ती भगवान शिवांच्या युगल चरणांवर संपूर्ण हृदय अर्पण करून स्नेह करू लागली. पण हिमाचल मात्र नारदांना म्हणाला, मुने, त्या रेखेचं फळ ऐकून मला फार दुःख झालं. मी आपल्या पुत्रीस त्यापासून वाचवू कसं? गिरिराज, तू स्नेहपूर्वक ऐक. मी खरं तेच सांगतो. हातावरची रेखा ब्रह्मदेवांची लिपी आहे. ती कधीच खोटी ठरणार नाही. म्हणून शैलप्रवरा, या कन्येस तसाच पती मिळेल यात संशय नाही. पण या रेखेच्या कुफलापासून वाचण्याचा एक उपाय आहे. मी जसा वर वर्णन केला तसा भगवान शंकर आहे. ते सर्व समर्थ असून लीलेनं अनेक रूप धारण करतात. त्यांच्यातील सर्व कुलक्षणं सद्गुणांच्या समान होतील. समर्थ पुरुषातील दोषाचं दुःख नसतं. असमर्थास ते कष्टदायक होतं. म्हणून तू विवेकपूर्वक आपली कन्या शिवास भगवान शिवांच्या हातात सोपव. भगवान शिव सर्वांचे ईश्वर आहेत. तेच सेव्य, निर्विकार, सामर्थ्यशाली, अविनाशी आहेत. ते त्वरित प्रसन्न होतात. जर ही पुत्री तप करील तर सर्व ठीक होईल. सर्वेश्वर शिव सर्व प्रकारांनी समर्थ आहेत. ते इंद्राच्या वज्राचाही नाश करतील. ब्रह्मदेव त्यांच्याच अधीन आहेत. पार्वती भगवान शंकराची प्रिय पत्नी होईल. ती सदा त्यांना अनुकूल होईल. ही तपस्या करून भगवान शिवांचं मन वश करून घेईल. भगवान शिवही हिच्याशिवाय दुसऱ्या स्त्रीशी विवाह करणार नाहीत. या दोघांचं प्रेम एक दुसऱ्यास अनुरूप आहे. अद्री राजा, तुझी कन्या प्राप्त करून भगवान हर अर्धनारीश्वर होईल. ही त्यांचा अर्धांग बनेल. हे देवांचं गुप्त रहस्य मी तुला सांगितलं. ज्ञानी मुनी नारदा, मी एक बात आपणास सांगतो. असं कलम आहे की महादेवांनी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करून आपल्या मनास संयम करून नित्य तपस्येचं अनुष्ठान केलं आहे. ते देवांनाही दिसत नाहीत. देववर्षे ध्यानमार्गात स्थित झालेले भगवान शंभू परब्रह्मात व्यग्र आहेत. त्यांचं मन तिथून कसं हटवायचं याचाच माझ्या मनात संदेह वाटतो.
भगवान शिव प्रकाशमान अविनाशी प्रकृतीच्या पलीकडेचे आहेत. निर्विकार निर्गुण सगुण निर्विशेष निरीह असं जे परब्रह्म त्यांचंच नाव सदाशिव आहे. मुने, इथे आलेल्या किन्नरांच्या मुखातून एक गोष्ट समजली. भगवान हरानं पूर्वी सतीच्या समक्ष एक प्रतिज्ञा केली होती. ती सतीच्या शिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीशी विवाह करू शकणार नाही. आता सती मरण पावल्यानंतर ते दुसऱ्या स्त्रीशी कसा विवाह करतील? गिरिराजा, या संबंधी तू चिंता करू नकोस. तुझी ही पुत्री कालीच पूर्वकालाची सती आहे. ती दक्ष कन्या सतीच तुझ्या घरी पार्वती म्हणून जन्मास आली आहे. ही पार्वतीच भगवान हरांची पत्नी होणार यात शंका नाही. पार्वतीचे हे पूर्वचरित्र ऐकून हिमवान व त्याची पत्नी तत्काल संदेहरहित झाले. आपल्या पूर्वकथा ऐकून पार्वतीनेही लज्जेने आपले मस्तक झुकविले. तिच्या मुखावर मंद हास्याची प्रभा पसरली. गिरिराज हिमालयाने तिचे चरित्र ऐकून तिच्या मस्तकावरून हात फिरवला. त्याने तिचे मस्तक हुंगून तिला आसनावर बसविले. नारद प्रसन्नतापूर्वक स्वर्गलोकही गेले. त्यानंतर एके दिवशी मेना हिमवानाच्या जवळ गेली. त्याला प्रणाम करून ती म्हणाली, प्राणनाथ, नारदांनी त्या दिवशी सांगितलेली हकीकत स्त्री स्वभावास अनुसरून मी नीट ऐकली. माझी तर प्रार्थना अशी आहे की आपल्या कन्येचा विवाह कोणातरी सुंदर वराबरोबर करावा. गिरिजेचा वर शुभ लक्षणांनी संपन्न व कुलीन असला पाहिजे. माझी पुत्री मला प्राणापेक्षा प्रिय आहे. तिला उत्तम वर प्राप्त व्हावा. इतके म्हणून मेना आपल्या पतीच्या चरणांवर पडली. त्यावेळी तिच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. प्राज्ञ शिरोमणी हिमवानाने तिला समजावून म्हटले, देवी मेना, मी यथार्थ अशी तत्वाची गोष्ट सांगतो. तू भ्रम सोडून दे. मुलींचं बोलणं कधीच खोटं ठरणार नाही. तुझं जर मुलीवर प्रेम असेल तर तिला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपास तत्पर कर. मेना, भगवान शिव प्रसन्न होऊन कालीचं पाणीग्रहण करतील तर सर्व काही शुभ होईल. नारदांनी सांगितल्याप्रमाणे सारं अमंगल व अशुभ नष्ट होईल. म्हणून तू मुलीस शिवाची प्राप्ती होईल असं शिक्षण दे. हिमवानाची ही वाणी ऐकून मेनास मोठी प्रसन्नता वाटली. तपस्येस उत्तेजन देण्यासाठी ती पुत्रीला उपदेश देण्यासाठी तिच्याजवळ गेली. पण कन्येचे सुकुमार अंग पाहून मेनाच्या मनास मोठीच व्यथा उत्पन्न झाली. तिचे दोन्ही डोळे आसवांनी भरून आले. गिरिप्रिया मेनास आपल्या पुत्रीला उपदेश करण्याची शक्ती राहिली नाही. आपल्या मातेच्या मनाचीही स्थिती पार्वतीने ओळखली व तिला म्हणाली, माते, तू तर चांगली समजूतदार आहेस. माझं थोडं ऐक तर. कालच्या रात्री ब्राह्मी मुहूर्तास मी एक स्वप्न पाहिले. ते सांगते तुला. ऐक. माताजी, स्वप्नात एका प्रसन्न व दयाळू ब्राह्मणानं मला शिवांना संतोषित करण्यासाठी तपस्या करण्याचा उपदेश दिला आहे. कन्येच्या तोंडचे हे शब्द ऐकताच मेनाने पतिराजांना बोलवून घेतले. मेनाच्या मुखातून स्वप्नांचा वृत्तांत ऐकून गिरिराज हिमालय मोठा प्रसन्न झाला. त्याने आपल्या पत्नी समजावून सांगताना म्हटले, प्रिय, मागच्या रात्री मीही एक स्वप्न पाहिले. एक मोठे तपस्वी होते. नारदांनी ज्या वराचं वर्णन केलं होतं तसाच त्यांचा वेश होता. शरीर लक्षणं तशीच होती. ते मोठ्या प्रसन्न वृत्तीने माझ्या नगराशेजारी तपस्या करण्यासाठी आले. त्यांना पाहून मला मोठाच हर्ष झाला. मी आपल्या पुत्रीस घेऊन त्यांच्यापाशी गेलो. त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की नारदांनी वर्णन केलेला वर हा स्वयं शंभूच आहे. तेव्हा मी त्या तपस्वींच्या सेवेसाठी आपल्या पुत्रीस उपदेश केला. त्यांनाही तिची सेवा स्वीकारण्यासाठी प्रार्थना केली. पण त्यावेळी त्यांनी माझं मत मानलं नाही. सांख्य व वेदांताच्या अनुसार मोठा वादविवादही झाला. त्यानंतर त्यांच्या आज्ञेनं माझी कन्या तिथे राहिली व त्यांना आपल्या हृदयात भक्तिपूर्वक स्थान देऊन ती त्यांची सेवा करू लागली. सखे, हे मी पाहिलेलं स्वप्न. प्रिय मेने, या स्वप्नाच्या फलाची प्रतीक्षा करायला हवी. आपल्या पत्नीस एवढं म्हणून गिरिराज
हिमवान व मेना शुद्ध हृदयाने त्या स्वप्नाच्या फलाची प्रतीक्षा करू लागले. दक्ष यज्ञानंतर भगवान शिव आपल्या निवासस्थानी कैलाश पर्वतावर येऊन विरहाने कातर होऊन प्राणप्रिय सतीचे चिंतन करीत होते. आपल्या पार्षदांशी ते सतीच्या गुणांचे वर्णन करून शोक करीत होते. गृहस्थाश्रमाची सुंदर स्थिती, नीतिरीती यांचा त्याग करून ते दिगंबर होऊन सर्वत्र उन्मत्ताप्रमाणे भ्रमण करू लागले. लीलाकुशल असल्याने ते विरहावस्थेची प्रदर्शन करू लागले. सतीच्या दुःखाने भारावून जाऊन भक्ती कल्याणकारी भगवान शंकर पुन्हा कैलासगिरीवर परत गेले. मनास यत्नपूर्वक एकाग्र करून समस्त दुःखांचा नाश करणारी समाधी त्यांनी लावली. समाधीत ते अविनाशी स्वरूपाचे दर्शन घेऊ लागले. अशा रीतीने तिन्ही गुणांनी रहित होऊन भगवान शिव चिरकालापर्यंत सुस्थिर समाधी लावून बसले. ते स्वतः मायेचे अधिपती निर्विकार परब्रह्म आहेत.